नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा कांदा आंबा पिकांना फटका बसलाय। गेल्या 6 दिवसात 43 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे, तर भाजीपाला, फळबागा आणि मक्याचं सर्वाधिक नुकसान झालं। त्यामुळे कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। कल्याणमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झालं, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। मावळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या जैताणी या परिसराला अवकाळी पावसानं झोडपून काढलं। अवकाळी पावसामुळे परिसरातील नाले देखील प्रभावित झाले। दरम्यान अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं। नाशिक रोड भागातील ताजनपुरे मळा इथं विद्युत पोलचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पत्र्याच्या शेडमध्ये गाडी धुवत असताना विद्युत पोलचा शॉक लागून त्याचा जागेवरच मृत्यू झालाय। यवतमाळच्या घाटंजी तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय। पारवा गावात अनेक घरांची पडझड झाली, तर काही वादळी वाऱ्यामुळे घरं आणि कोठ्यावरील पत्रे उडून गेलेत, तर मातीच्या आणि विटांच्या घरांची पडझड झाल्यानं ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागलाय। मावळमधील अनेक रस्ते मुसळधार पावसामुळे जलमय झाले। देहू रोडवरील गुरुद्वारासमोर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। देहू रोड कात्रज बायपास सर्व्हिस रोडवर देखील जलमय झालाय। महामार्गावरील पाणी जाण्यासाठी असलेल्या नाल्यांची सफाई न झाल्यानं मुख्य रस्त्यावर पाणी साचलं। ठाण्यातील कळवा परिसरात 60 फुटांचं झाड 4 चाकी वाहनावर कोसळलं। यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं। सुदैवानं घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। करमाळा तालुक्यात उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे केळी पिकांना फटका बसलेला आहे। वाढत्या तापमानामुळे केळीची झाडं उन्मळून पडलेली आहे। त्यामुळे आता झाडं उन्हापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हरचा वापर सुरू केला आहे। नाशिकच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। सटाण्यातील पिंगळवाडे या गावाला मुसळधार पावसानं झोडपलं। वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं डाळिंब, द्राक्ष, कांदा पिकांचं नुकसान झालंय। जालन्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। या वादळी वाऱ्याचा फटका एका शेतकऱ्यांच्या घराला बसला। वादळामुळे शेतकऱ्यांच्या घराची भिंत कोसळली। दरम्यान प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। उन्हाळी कांदा, तीळ आणि भुईमूग या पिकांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। या अवकाळी पावसानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र या पावसामुळे खरीप पूर्व हंगामाच्या कामांना वेग येणार आहे। नाशिकात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय। नाशिक जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर केलेला होता, मात्र परिस्थितीच्या बदलत्या स्वरूपामुळे ऑरेंज अलर्टमध्ये बदल केलेला आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण झालेलं आहे। सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर ग्रामीण भागात उन्हाळी पिकं, फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय। यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। फ्लॉवरचं पीक उष्णतेमुळे शेतातच जळून खाक झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय, त्यामुळे पावसाची शक्यता वाढली आहे, तर नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान खात्यानं केलेलं आहे। पुण्याच्या उंदरीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय। वादळामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। मराठवाड्यात फळबागांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे।
जवळपास 2500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना फटका बसला, तर जालन्यात 1000 क्षेत्र बाधित झालं. हे गेल्या महिन्यातही अवकाळी पावसामुळे 3026 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. दिल्लीतल्या काही भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतला. तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. दर्शनासाठी येताना पारंपरिक आणि धार्मिकतेचा आदर करून कपडे परिधान करावेत, असं आवाहन देखील देवस्थान समितीनं केलंय. मुरबाडमधील बागेश्वरी तलाव सुशोभीकरण आणि संवर्धन फेज 2च्या कामाचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या बागेश्वरी तलावाचं खोलीकरण विस्तार करून मोठा जलसाठा तयार होणार आहे. त्यामुळे आता भविष्यातील मुरबाडकरांची पाण्याची व्यवस्था होणार आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील जागजई इथं गोंडवाना समाजाची जत्रा भरली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जागजई इथं पारंपरिक पद्धतीनं पूजा करून आदिवासी बांधवांशी संवाद साधला. या जत्रेदरम्यान वर्धा नदी पात्रात देव अंघोळ घालण्याची परंपरा पार पडली. दुबईतील एका साई भक्तांना साईचरणी 24,08,40 रुपयांचं सुवर्णाक्षर अर्पण केलं. या सुवर्णाक्षराचं वजन 270 ग्रॅम इतकं आहे. आकर्षक नक्षीकाम असलेलं सोन्याचं ओमसई हे नाव द्वारकामाई इथं लावण्यात आलं. दुबईतल्या एका हॉटेल व्यावसायिकानं हे सोन्याचं ओमसई नाव साईबाबांच्या चरणी अर्पण केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. अगदी कसलेल्या क्रिकेटरप्रमाणे दानवे यांनी चेंडूंवर फटकेबाजी केली, तर फुटबॉलमध्ये चपळाईनं गोल करत दानवेंनी आपला फिटनेसही दाखवून दिला. 16 मे रोजी संभाजीनगरात शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दानवेंनी गाठीभेटींदरम्यान खेळाचा आनंद घेतलाय. सांगलीत महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. महापालिकेत 1.5 वर्षांपूर्वी कोट्यवधींचा वीज बिल घोटाळा झाला होता. मात्र संबंधित दोषींवर अद्याप कारवाई केली नाहीये. त्यामुळे या दोषींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. साताऱ्याच्या वाईमध्ये घरकुल लाभार्थ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय. शेकडो लाभार्थ्यांनी कृष्णा नदीमध्ये उतरून आंदोलन छेडलं. घरकुलांसाठी आवश्यक वाळू मिळत नसल्यानं नागरिकांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. वाशिमच्या दंडे चौक परिसरात दगडफेक झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली. दरम्यान 2 जणांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. त्यानंतर शहरात दगडफेक झाल्याची अफवा पसरली. पोलिसांचा अधिक तपासामध्ये संपूर्ण प्रकार समोर आला. सोलापुरातील मल्लिकार्जुन नगर परिसरात गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांकडून 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. 3 वर्षांपूर्वी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्यामुळे राग मनात धरून पडळकरांच्या समर्थकांनी दगडफेक करणाऱ्यांना मारहाण केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. जालन्यातील बदनापुरात आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून बाप लेकाची हत्या करण्यात आली.